शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर विवेक गोविंदराव सवडे, कृषी कीटकशास्त्रज्ञ, सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज, नाशिक, महाराष्ट्र। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एका महिन्याच्या अंतराने आपल्या सोयाबीन पिकावर जर येणारी सगळ्यात महत्त्वाची कीड असेल तर ती म्हणजे सोयाबीन स्टेम फ्लाय, तिला आपण खोडमाशी म्हणतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 1 महिन्याच्या ते 1.5 महिन्याच्या नंतरही सगळ्यात महत्त्वाची कीड आपल्या सोयाबीनच्या पिकावर येते, ती म्हणजे सोयाबीन स्टेम गर्डलर किंवा त्याला आपण चक्री भुंगा असं म्हणतो। ज्यावेळेस हे चक्री भुंगे 1.5 महिन्याच्या अंतराने आपल्या शेतामध्ये येतात मित्रांनो, त्यानंतर आपल्या शेतामध्ये तुम्हाला एक सिम्पटम्स दिसतं, ते म्हणजे आपल्या पिकांमध्ये शेंडा सुकल्यासारखा दिसतो। ऍक्च्युली तो शेंडा सुकल्यासारखा का दिसतो? जेव्हा ती मादा भुंगा आपल्या पिकाच्या शेंड्यामध्ये अंडी घालते, त्याला तुम्हाला 2 रिंग्स पण दोन्ही साईडने दिसतात आणि तो शेंडा सुकला जातो। म्हणजे जे समोरचे न्यूट्रिएंट आहेत ते स्टॉप झाल्यानंतर तो शेंडा आपल्याला सुकल्यासारखा दिसतो। मग ते अंडी उगवल्याच्या नंतर ती जी पहिल्या इन्स्टारची जी त्याची ग्रब आहे ती सरळ आपल्या फांदीमधून सगळ्या स्टेम मध्ये खात जाते आणि आतून टनेल करते, म्हणजे आतून सगळं पोखरून घेते। हे पोखरून घेतल्याच्या नंतर झाडाला न्यूट्रिएंट व्यवस्थितरित्या पोहोचत नाही आणि झाडाला शेंगा लागणं ही सुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही। आणि या किडीचं जो प्रादुर्भावाचं पर्सेंटेज आहे हा 40 ते 50% पर्यंतही काही ठिकाणात नोंदवला गेलेला आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, या किडीचं जर आपल्याला 1.5 महिन्याच्या नंतर योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे म्हणजे सन बायो व्हर्बॅटिम। या व्हर्बॅटिम मध्ये 3 मित्र बुरशी आहेत जे की या किडींवर अत्यंत उपायकारक आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NK ऑइल। ह्या NK ऑइल मध्ये नीम आणि करंज ह्या 2 बोटॅनिकल्स असे मिक्स केलेले आहेत, जेणेकरून हे NK ऑइल त्या किडीला आपल्या शेतावर अंडी घालण्यापासून प्रवृत्त करते। आणि एकदा का अंडी या किडीने आपल्या शेतामध्ये घातले नाही की ती चांगल्या प्रकारे नुकसान आपल्या शेतात करू शकत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, या किडीचं जर आपल्याला व्यवस्थित बंदोबस्त करायचा असेल तर हे सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीचे 2 प्रोडक्ट आपल्याला आपल्या शेतामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतराने अल्टरनेट स्प्रे करणं गरजेचं आहे, अल्टरनेट घेणं गरजेचं आहे। आता हे जैविक असल्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या 2 उत्पादनांचा स्प्रेइंग घेऊ शकता, फवारणी करू शकता आणि या किडीचा व्यवस्थित बंदोबस्त करू शकता। शेतकरी मित्रांनो, याच प्रकारे असे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलला तुम्हाला इथून पुढे दिसत राहतील। शेतकऱ्यांना मार्गदर्शनही चालू राहील, म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आमचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।